नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपला प्रेमांकुर फुलताना दिसतोय. जीवाने नंदिनीचं आनंद निवास परत तिला मिळवून दिलं, त्यामुळे ती भन्नाट खुश झाली आहे. उद्याच्या भागात आपल्याला दिसतं की जीवा पहिल्यांदा नंदिनीसाठी गजरा घेऊन आला असतो, पण त्याची हिंमत होत नसते तिला देण्याची. तो बिचारा लपून लपून ठेवतो, मात्र फुलांचा सुगंध तिला पूर्ण होतो मित्रांनो. मग नंदिनीला कळतं की ह्याने आपल्याकडे गुलाब आणलाय. तिला मागते पण त्याला की गुलाब द्या, सॉरी गजरा आणलाय, गजरा द्या, मात्र बिचारा देत नाही. तिथे येते काव्या आणि काव्या नेहमीप्रमाणे सस्पेन्स सिरियस मध्ये बोलते की काही गोष्टी कितीही लपून ठेवायचा प्रयत्न केल्या तरी लपून राहत नाही. बिचारा जीवाला काय बोलावं तेच कळत नाही. तिकडे आपल्याला दिसतं की मग काव्या दिवाळीनिमित्त घर स्वच्छ करण्यासाठी स्टूलवर उभी राहायचा प्रयत्न करते आणि तिचा तोलदा तोंड पडणार तेवढ्यात पार तिला पकडतो आणि म्हणतो, प्रेमात पडायचं सोडून तुम्ही स्टूलवरून काय पडताय? आणि दोघांना असं रोमॅन्टिक पोज मध्ये बघते रम्या. आता रम्याला हे आवडणार का मित्रांनो? आता काय करते रम्या वसुताई? बाप रे बाप, तुम्हाला माहिती आहे दोघी कशा खतरनाक आहेत त्या. तिकडे भास्करनी पण चॅलेंज केलंय जीवाला की मी तुला सोडणार नाही म्हणून. तर उद्याच्या भागामध्ये होतं काय जाणून घेण्यासाठी पूर्ण भाग व्हॉइस ओव्हर रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा व्हिडिओला. तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.